मित्र नमस्कार, मी आपला सूरज हेमके, जिवाळ्याची भिंत चॅरिटेबल ट्रस्टचा सचिव. मित्र गत 7 वर्षापासून जी आम्ही हाती घेतलेली अन्नदान सेवा आजही त्याच पद्धतीने आणि त्याच जोमाने आजही सुरू आहे. परंतु ही सेवा करत असताना 365 दिवसाच्या या माध्यमातून येणारे 3 सण जे असे असतात, त्या 3 सणामध्ये आम्ही निराधार, मनोरुग्ण या लोकांना नवनवीन कपडे देण्याचं काम करत असतो. तसाच कालचा दिवस हा पितृअमावस्या. या पितृअमावस्याच्या दिनी आम्ही रसपोळी आणि साडी चोळी हा उपक्रम राबवला आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की 20-25 वर्षाआधी आपण मराठी माणसांनी एक संस्कृती जपली होती. ती म्हणजे आपली लेक ही दुसऱ्या घरी गेल्यानंतर, म्हणजे तिच्या पतीच्या घरी गेल्यानंतर वर्षातून उन्हाळ्यामध्ये किंवा रसाच्या हंगामामध्ये आपल्या मुलीला आपल्या घरी बोलवून तिची साडी चोळी करणं आणि तिला रसपोळीचा स्पॉन्सर देणं हा बहुमान आपण आपल्या मुलींना देत होतो. परंतु ही संस्कृती आज कुठे ना कुठे नाहीशी झालेली आहे. अन्नदान सेवेचं काम करत असताना या संपूर्ण गोष्टी धानी आणि मनी उतरवून आम्ही काल पितृअमावस्या या दिनी निराधार मातेंची साडी चोळी आणि रसपोळी हा उपक्रम राबविला. अन्नदान सेवा करत असताना गत 7 वर्षापासून या लोकांचं अन्न मी स्वतः सूरज हेमके स्वतः शिजवत असतो. या लोकांना एक माझ्या माध्यमातून हक्काचा घास भरवण्याचा मानस आम्ही स्वतःच्या अंगी उतरून आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. मित्रांनो, 8व्या वर्षामध्ये येणाऱ्या 5 जुलै 2024 या दिनी आपण सेवेचा 7 वर्षाचा अध्याय पूर्ण करत आहोत व ही अन्नदान सेवा अशाच प्रकारे यानंतर देखील चालू असणार. मित्रांनो, कावळ्याच्या नावानं स्वतःच्या छतावर आपल्या आईवडिलाच्या नावाचं अन्न ठेवण्यापेक्षा जिवंतपणी आपल्या आईवडिलांना हक्काचा घास देणं आपलं कर्तव्य आहे. ज्या आईवडिलांना एवढं मोठं आयुष्य आपल्यासाठी पणाला लावून आपलं आयुष्य घडवलं, त्या आईवडिलाला आपण कुठे ना कुठे विसरण्याचं काम करत आहोत. ही प्रथा बंद झाली पाहिजेत. याच दृष्टिकोनातून हे आमची अन्नदान सेवा आहे. या सेवेला जिवाळ्याची भिंत चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणजे अध्यक्ष श्री विलासभाऊ पवार यांचं नेहमीच पाठबळ असते. तसेच माझ्या घाटंजीकरांनी देखील या 7 वर्षापासून कुठलीही फंडिंग नसताना देखील आज या सेवेला आधार दिलेला आहे. तुमच्या माध्यमातून मी आज 65 लोकांना अन्नदान देत असतो व काल पितृअमावस्या या दिनी 41 निराधार मातांना साडी चोळीचा आणि रसपोळीचा बहुमान देखील दिलेला आहे. अशाच प्रकारे आपली सेवा आजही चालू आहे व यानंतर देखील चालू असणार. तुम्ही दिलेली साथ व तुम्ही टाकलेला विश्वास हा तसाच जिवंत ठेवण्याचं काम मी करील व माझ्या खांद्याला खांदा लावून या सेवेत वावरणाऱ्या संपूर्ण मित्रांचा मी तेवढाच ऋणी आहे. धन्यवाद.